नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मेहता सरांशी बोलणं झाल्यानंतर भैरवीला टेन्शन आलेलं असतं आणि ऑफिसमध्ये येऊन ती अशोक मामांना कॉल करते. तेव्हा ते म्हणतात, बोल ग भैरवी. तेव्हा ती विचारू लागते, बाबा कुठे आहे तुम्ही? त्यावर ते म्हणतात, आज माझा हाफ डे, तू विसरलीस का? तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, मी नंतर कॉल करते. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, पण काय झालं, काही काम आहे का, येऊ का तिकडे लगेच? तेव्हा भैरवी म्हणते, बाबा आपलं काम अडलंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, माहिती आहे मला, आणि तुझा तो बॉस आहे ना, तो एक नंबरचा खोटारडा आहे. त्यावर भैरवी म्हणते, बाबा ऐका ना, 4 झाडं कापली तर काय बिघडतं, मी लावते वाटल्यास झाडं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही तू झाडं लावच, पण त्यासाठी ही झाडं कापायची नाही. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा कधी कधी आपले हट्ट सोडावे लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही सोडूया की, आपण एक काम करूया, हा प्लॅन रद्द करून आपण दुसरीकडे म्युझियम उभारूया. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा प्लीज समजून घ्या तुम्ही. त्यावर ते म्हणतात, भैरवी इथे समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही, हा सरकारी नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपण झाडं तोडू शकत नाही. त्यावर भैरवी म्हणते, अहो बाबा कुठे कोणाला कळणार आहे? त्यावर ते म्हणतात, आपल्याला आपल्याला तर कळणार आहे ना, हे बघ, जाणून बुजून गुन्हे करणाऱ्याला गुन्हेगार म्हणतात आणि मी गुन्हा करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही. हे बघ, प्लॅन बदलून लबाडी केली आहे, त्यामुळे आपणही लबाड ठरू शकतो. आपण त्यांची तक्रार करू, नियम म्हणजे नियम. आता अशोक मामांच्या हट्टापुढे भैरवीचं काही चालत नसतं. तेव्हा ती फोन ठेवते आणि डोक्याला हात लावून बसते. आता इकडे अशोक मामा भैरवीच्या आईबाबांच्या घरी आलेले असतात. तेव्हा भैरवीचे बाबा त्यांना म्हणतात, अजूनही तुम्हाला विचारतोय अशोकराव, आपण मुलांची सोय आमच्या घरी करूयात का? त्यावर अशोक मामा म्हणतात, नको चंदनराव. पुढे ते म्हणतात, म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे, यातली गोष्ट नाही आहे, पण माझ्यापेक्षा तुम्ही काही 20 वर्षांनी लहान आहेत हेही नाही, आणि वहिनींनाही खूप काम पडेल. इकडे मी, भैरवी, अनिश आमच्यामध्ये कसं तरी मॅनेज होतं आणि आता संयमी पण मोठी झाली. तेव्हा चंदनराव म्हणतात, मला काळजी ते ईशानची. त्यावर अशोक मामा म्हणतात, मलाही, आणि त्यासाठीच मी इकडे आलोय. तितक्यात मीना चहा घेऊन बाहेर येत असते. तेव्हा अशोक मामा चंदनरावाला म्हणत असतात की चंदनराव, अनिश आणि भैरवीला या तिन्ही मुलांना दत्तक घ्यायला सांगण्याचा मी विचार करतोय. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा चंदनराव मीनाकडे बघू लागतात. मीना मात्र हे ऐकून खूप नाराज झालेली असते. तेव्हा अशोक मामांचंही मीनाकडे लक्ष जातं. आता इकडे ईशान आणि इरा अनिशची वाट बघत असतात. खूप वेळ झालेला असतो, अजूनही अनिश त्यांना घ्यायला आलेला नसतो. तेव्हा इरा म्हणते, खूप वेळ झाला, मला भूकही लागली. तेव्हा ईशान म्हणतो, चल आपण बसने जाऊयात. तेव्हा इरा म्हणते, नको, या वॉर्डन मॅडम आपल्याला ओरडतील. तेव्हा ईशान म्हणतो, काही नाही होत, चल आपण जाऊयात. तितक्यात वॉर्डन मॅडम त्यांना बघतात आणि म्हणतात, कुठे चाललात? मगाशीच सांगितलं ना, पॅरेंट्स आल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. तितक्यात अनिश तिथे येऊन त्यांना म्हणू लागतो, आय एम सॉरी, मीटिंगमुळे मला उशीर झाला आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. चला. तेव्हा वॉर्डन मॅडम त्याला विचारतात, तुम्ही कोण? तेव्हा अनिश सांगू लागतो की मी अनिश माझगावकर. तेव्हा वॉर्डन विचारते, पॅरेंट्स आय डी दाखवा. तेव्हा तो त्याच्या बॅगमध्ये बघू लागतो. तेव्हा त्याला बॅगमध्ये पॅरेंट आय डी न मिळाल्यामुळे तो सांगू लागतो की ॲक्च्युली मॅडम मी घरी विसरलो. तेव्हा त्या म्हणतात, कमाल करता, मुलांच्या बाबतीत असा हलगर्जीपणा कसा करू शकतात तुम्ही? मुलांचे वडील आहात ना? त्यावर अनिश म्हणतो, मी वडील नाही यांचा, मी काका आहे, मीच मुलांना सांभाळतो. त्यावर त्या म्हणतात, अहो तुम्ही त्यांना सांभाळता म्हणतात, मग पॅरेंट आय डी सांभाळायला नको का? अनिश म्हणतो, अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मी विसरलो, पण खरंच त्यांना विचारा, मी खरंच काका आहे त्यांचा. तेव्हा ईशान म्हणतो, अहो खरंच तो आमचा काका आहे. तेव्हा इरा म्हणते, अहो आम्ही खरंच सेम घरात राहतो. तेव्हा त्या म्हणतात, अरे मुलांनो, पॅरेंट्स आय डी दाखवल्याशिवाय मी नाही सोडू शकत तुम्हाला. तेव्हा अनिश म्हणतो, आय अग्री, पण ते सांगतायत ना की मीच काका आहे त्यांचा, अजून काय पुरावा पाहिजे? त्यावर त्या म्हणतात, अहो नुसतं सांगायला काय लागतं? हे बघा, मुलांची जबाबदारी ही आमची आहे, त्यामुळे असं कुणाच्याही ताब्यात आम्ही नाही देऊ शकत मुलांना. तेव्हा ती म्हणते, हे बघा साहेब, तुम्ही घरी जा आणि पॅरेंट आय डी घेऊन या, त्यानंतरच मी मुलांना सोडू शकते. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, आर यू सिरियस? अहो आधीच किती उशीर झाला आहे आणि ट्रॅफिक किती आहे, तुम्ही म्हणताय घरी जाऊन आय डी घेऊन या. अहो मुलांना भूक लागली असेल. त्यावर त्या म्हणतात, हे बघा, हा शाळेचा रूल आहे, आम्हाला मोडता येणार नाही.
तेव्हा अनिश म्हणतो, हवं असेल तर तुम्ही त्यांच्या क्लास टीचरला विचारा. तेव्हा वॉर्डन म्हणतात की हे बघा, त्यांच्या क्लास टीचर घरी गेल्यात. तेव्हा अचानक इराच्या लक्षात येतं आणि ती अनिशला म्हणू लागते, अरे काका, भैरवी माऊने तुझ्या मोबाईलमध्ये पॅरेंट आय डी कार्ड पाठवलं आहे ना. त्यावर तो म्हणतो, अरे हो, विसरलोच मी. आणि तो वॉर्डनला मोबाईलमधला फोटो दाखवतो. तेव्हा त्या म्हणतात, अहो मग हे सगळं आधीच सांगायचं ना, एवढा वेळ कशाला गेला असता. त्यावर अनिश म्हणतो, सांगितलं ना विसरलो होतो मी. त्यावर वॉर्डन म्हणते, हे बघा साहेब, नात्याचं प्रूफ हे दाखवावंच लागतं आणि इथून पुढे जरा जबाबदारीने वागत जा. तेव्हा अनिश इरा आणि ईशानला तिथून घेऊन जातो. इकडे अशोक मामा भैरवीच्या आईबाबांना म्हणत असतात, मावशी आणि काका, हे काही आईवडील नाही आहे. आईवडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तर कागदपत्रिका होईना अनिश आणि भैरवीचं नाव जर मुलांना मिळालं तर बरेच प्रश्न सुटतील असं मला वाटतं. पुढे ते म्हणतात, काय ना चंदनराव, मन चिंती ते वैरी ना चिंती, अशी माझी स्थिती झाली आहे. उद्या काही कारणाने भैरवी आणि अनिशमध्येच जर काही झालं तर मुलांची फरफट नको व्हायला. तेव्हा चंदनराव म्हणतात, तुमचं म्हणणं मला पटतंय. तसंही मुलं त्यांच्यासोबत राहत आहेत, तेव्हा कायदेशीर दत्तक घ्यायला त्यांना काहीही हरकत नाही आहे. तेव्हा मीना म्हणू लागते, माझा एक प्रश्न आहे, या सगळ्यांमुळे भैरवीला जर असं वाटलं की स्वतःला मूलच होऊ द्यायचं नाही तर. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे दोन्हीही मुद्दे वेगळे आहेत वहिनी. भैरवीला जर वाटलं आई व्हायचं तरी ती होऊ शकते. तेव्हा चंदनराव अशोक मामांना म्हणतात, तुमचं म्हणणं पटतंय मला. आणि मीनाला म्हणतात, मीना, चांगला विचार आहे हा. तेव्हा अशोक मामा मीनाकडे बघून म्हणतात, जर तुम्हाला हे मान्य असेल तर मी वकिलाकडे जाऊन दत्तक घेण्याच्या प्रोसिजरबद्दल माहिती घेऊ शकतो. तेव्हा चंदनराव म्हणतात, ठीक आहे, मी पण येतो तुमच्याबरोबर. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नको, तुम्हाला कशाला त्रास, मी जातो. ते काय आहे ना, ती वकिलीनबाई माझ्या ओळखीची आहे. आणि ते म्हणतात, तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही भैरवीशी या बाबतीत काही बोलू नका. म्हणजे पहिले आपण माहिती काढूया आणि मग तिच्याशी बोलूया. त्यावर चंदनराव म्हणतात, हो नक्कीच. आता इकडे बाहेर आल्यानंतर अशोक मामा वल्लरीला कॉल करतात. तेव्हा तिला खूप आनंद होतो. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, माझं एक महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते, हो बोला ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, इथे फोनवर नाही सांगू शकत, त्यासाठी तुला मला भेटावं लागेल, कारण विषय थोडा नाजूक आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हो चालेल, उद्या भेटले तर चालेल का तुम्हाला. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नको, काय आपण लवकर भेटलो तितकं चांगलं राहील, कारण काम तितकं अर्जंट आहे. त्यावर वल्लरी विचारू लागते, मामा सगळं खरंच ठीक आहे ना. त्यावर ते म्हणतात, हो, आल्यावर सांगतो तुला. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, मग आपण आजच भेटूयात. आता इकडे हर्षा जरा रागातच येऊन बोंजाळेला म्हणते, बोंजाळे, जा आणि आत्ताच्या आता भैरवीला बोलवा. तेव्हा सगळे तिला विचारू लागतात, काय झालंय. तेव्हा हर्षा म्हणते, एक मिनिट, माझगावकर कुठे आहे. आणि ती माझगावकरांना आवाज देऊ लागते. तेव्हा तृप्ती तिला म्हणते, हर्षा, अगं हाफ डे आहे त्यांचा. त्यावर हर्षा म्हणते, वंडरफुल, त्या माणसाच्या युगोमुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. आणि हा माणूस हाफ डे घेऊन घरी बसलाय. तितक्यात भैरवी येऊन तिला विचारू लागते, काय आरडाओरडा चालू आहे हर्षा, इथे काम करायला येतात लोक. त्यावर हर्षा म्हणते, इथे काम करायला येतात ना लोक, पण तेच काम ठीक होत नाहीये हे अख्ख्या जगाला कळालंय. तेव्हा भैरवी विचारते, म्हणजे. तेव्हा हर्षा म्हणते, एक मिनिट, दाखवते तुला. असं म्हणून ती टी व्ही ऑन करते आणि त्यावर न्यूज चॅनल लावते. त्यावर ब्रेकिंग न्यूज लागलेली असते. गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणारा हेरिटेज प्रकल्प हा सध्या वादाचा विषय झाला आहे. त्यामुळे लवकरच या कंपनीकडून हा प्रकल्प काढून घेण्यात येणार आहे. हे पाहिल्यानंतर भैरवीला धक्का बसतो. तेव्हा हर्षा म्हणते, बघितलं, अगं काम जातंय आपल्या हातून भैरवी. तेव्हा भैरवी तिला विचारते, पण ही बातमी बाहेर लीकच कशी झाली. तेव्हा हर्षा म्हणते, अगं बाहेर आपले कॉम्पिटिटर बसलेत, त्यांना फक्त चान्स हवा असतो आपल्याकडे बोट दाखवण्याचा. तेव्हा गायधनी म्हणतात, मला एक समजत नाही, अर्जुन असतानाच्या प्लॅनमध्ये ही झाडं नव्हती, मग अचानक ही झाडं कुठून आली. तेव्हा भैरवी म्हणते, मला माहिती आहे. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, आता मी फक्त एवढंच सांगू शकते की अर्जुन असताना त्याला चुकीचा प्लॅन दाखवला गेला होता. त्यावर हर्षा म्हणते, काय म्हणजे तो चुकीचा प्लॅन तूच दाखवला होतास. अगं तुझ्यामुळे आपल्या कंपनीचं रेप्युटेशन खराब झालं आहे. तू एक काम का नाही करत, तू सगळं सोडून घरीच बस, मस्त तुझे मित्र, तुझे सासरे आणि काय मुलं सांभाळत बस. आम्ही मस्त सगळेजण काम करतो
आता तरी मान्य कर तू इनकॉम्पिटंट आहेस. तेव्हा योगिता विचारू लागते, पण मग आता या न्यूजचं काय करायचं? त्यावर हर्षा म्हणते, काय करायचं? दिस इज जस्ट अ बिगिनिंग. आता या अशा बातम्या येतच राहणार. आपण फक्त वाट बघायची का आपला प्रोजेक्ट आपल्या हातून कधी काढून घेतील. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.